नमस्कार, मी अर्चना जोशी आज तुम्हाला मधुबनी पेंटिंग दाखवणार आहे। मधुबनी ही बिहारमधून आलेली कला आहे। मिथिला राज्यानं ह्या कलेचा प्रसार जास्तीत जास्त झाला आहे। याला मिथिला आर्ट सुद्धा म्हणतात। या पेंटिंगमध्ये जास्तीत जास्त ब्राईट कलर्सचा वापर केला जातो आणि बॉर्डर्स थिक असतात, त्याच्यामुळे ही रंगसंगती खूप आकर्षक दिसते आणि चित्र खूप उठावदार दिसतात। पूर्वीच्या काळी बायका ही कला जेव्हा सुरू झाली तेव्हा बायका भिंतीवर सारवून वगैरे तांदळाच्या पेस्टनी हे रंगकाम करायच्या। सण समारंभ, लग्न वगैरे अशा वेळेस या चित्रांचा उपयोग केला जायचा। आता आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ। आता मी इथे एक चित्र काढणार आहे आणि ते तुम्हाला रंगवून दाखवणार आहे। अशा तऱ्हेने आपले हे चित्र पूर्ण झालेले आहे आणि आता आपण हे चित्र रंगवूया। हे इंद्राचं चित्र आहे। चेहऱ्याला आपण पिवळा रंग देऊन घेणार आहोत। सगळीकडे आपण पहिले स्किन टोन देऊन घेतलं। आता आपण या इंद्राचे दागिने करून घेऊया। ते वेगवेगळ्या भडक रंगामध्ये केल्याने ते चांगले दिसतात। आता कसे चांगले दिसतात ते आपण बघूया। आपण त्याच्या मागची महिरप करतोय। आपण गुलाबी बरोबर निळा रंग घेऊया। पूर्वीच्या काळी नैसर्गिक रंग वापरले जायचे, जे हळद, गुलाल, फुलं आणि पानांपासून तयार केलेले। अशा प्रकारे आउटलाइन करून आपण आपले हे चित्र पूर्ण केलेले आहे। अशा प्रकारे दिसतं।